ज्या पद्धतीने आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणजे महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते एकजुटीने काम करत होते आणि ते स्वतः उमेदवार असल्याच्या पद्धतीने लढत होते, त्यातल्या त्यात बाकीच्या ज्या योजना आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आमचा प्रत्येक कार्यकर्ता ही लाडकी बहीण असू द्या, अन्नपूर्णा योजना असू द्या, युवा प्रशिक्षण योजना असू द्या, मोदीजी सरकारनं केलेले आणलेल्या योजना आणि महायुतीच्या योजना ह्या प्रत्येक नागरिकांपर्यंत जनसामान्यापर्यंत पोहोचवल्यात, या जोरावरच आम्ही म्हणत होतो 1 लाखापेक्षा जास्तचं मताधिक्य. खरं तर तुतारी कुठंच तुम्ही वाजून दिली नाही, कुठल्याच फेरीमध्ये काय नेमकं होतं? कारण पवार आणि ठाकरेंची लाट सुद्धा या ठिकाणी पवार साहेबांची लाट असताना पण उमेदवार चुकीचा दिल्यामुळे निश्चितच, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पवार साहेबांची सभा आणि रॅली झाल्यामुळे तरी तो समोरचा उमेदवार 1 लाखापेक्षा जास्तचा मत गाठू शकला. पवार साहेबांची जर सभा झाली नसती तर निश्चितच डिपॉझिट गुल झालं असतं. आणि ज्या पद्धतीनं आत्तापर्यंतच्या सगळ्या लढाई झालेल्या आहेत, जगताप विरुद्ध कलाटे, यामध्ये कधी 1 लाखाचं मताधिक्य कोणाला मिळालेलं नव्हतं, आज तुम्हाला मिळालं. सगळ्या कार्यकर्त्यांनी भाऊ गेल्यानंतर जे सगळ्यांना जी भाऊंची उणीव आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये भाऊ संचारल्यागत सगळेजण काम करत होते आणि त्या भाऊंच्या त्या विकासाच्या जोरावर, भाऊंच्या त्या आठवणीवर प्रत्येकाला असं वाटत होतं की नाही, यावेळेस आपण जास्तीचं काम करायचं. भाऊ असताना भाऊ निवडूनच येणार आणि भाऊंना बाकी जास्त कष्ट करायची गरज पडत नसायची, पण यावेळेस कार्यकर्त्यांना ती कुठंतरी उणीव खंत वाटत होती आणि जास्तीचं काम सर्व कार्यकर्त्यांनी, महायुतीतील कार्यकर्त्यांनी केलं. त्यामुळे हा विजय 1 लाखापेक्षाचा सुकार झाला.